वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. नगर मनमाड रोडवर अपघाताचं निमित्त, पण उघडकीस आली महाराष्ट्र शासन नावाची मोठी फसवणूक. राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर सुरू असलेल्या निकृष्ट रस्ते कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असतानाच रविवारी सायंकाळी राहुरी कृषी विद्यापीठ पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातानं प्रशासनाची झोप उडवणारा प्रकार उघड केलाय. शिर्डी दर्शनासाठी आलेल्या लिनेज पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्विफ्ट डिझायर MH16CD 5165 ही कार हिरो होंडा दुचाकी MH17AD 7432 ला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मात्र अपघातापेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे या कारवर महाराष्ट्र शासन अशी बोगस पाटी लावण्यात आली होती. अपघातानंतर संबंधित कारचालक नागरिकांची अरेरावी करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शासनाची गाडी असल्याचा आव आणत दादागिरी सुरू असतानाच नागरिकांनी विचारपूस केली आणि सत्य बाहेर आले. ही कार शासकीय नसून शासनाच्या नावाचा गैरवापर करून RTO आणि सामान्य नागरिकांची सरळ फसवणूक करण्यात येत होती. सवाल उपस्थित होतो, ही बनावट पाटी लावून या वाहनाने आजवर किती टोल नाके, तपासणी नाके वाचवले? पोलीस व RTO तपासणीत ही गाडी कशी सुटली? अशा किती बोगस शासन गाड्या रस्त्यावर धावत आहेत? या प्रकरणात जखमी व्यक्तीशी आर्थिक तडजोड करून विषय दाबण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा असून त्यामुळेच अधिक गंभीर गुन्हा दडपला जातोय का, असा सवालही उपस्थित केला जातोय. महाराष्ट्र शासनाची बनावट पाटी लावणे हा गंभीर गुन्हा असताना संबंधित चालकावर अद्याप कठोर कारवाई का झाली नाही, असा थेट प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. RTO व पोलीस प्रशासनाने या स्विफ्ट डिझायर वाहनाची सखोल चौकशी करून बनावट पाटी तयार करणाऱ्यांपर्यंत धागेदोरे शोधावेत. अन्यथा ही घटना प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होते. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे.